नील भैया, ह्या सगळ्या गोष्टी कोणीतरी घडवून आणतंय. पण देवयानी हे सगळं कोण आणि का घडवून आणलं माहित नाही नील भैया, पण ह्यात नक्की कोणाचा तरी काहीतरी फायदा आहे. अगं राहू दे, कशाला नमस्कार वगैरे. असं कसं? तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळेच आज मला एवढं यश मिळू शकलंय. दादू आणि श्राव कुठे आहेत? बाबा प्रार्थनेला गेलेत केंद्रामध्ये. आणि श्राव? काकू काकू काय झालंय? कुठे आहे श्रावणी? आमच्या भिंगारडे साहेबांचा खून केलात तुम्ही. नाही, हे खोट आहे. या प्रकरणाशी विक्रमचा काहीही संबंध नाहीये. त्याला कोणीतरी अडकवण्याचा प्रयत्न करते. कुठे आहे तो विक्रम? विक्रमला आपण सोडणार नाही ना तुम्हाला आपण सोडणार नाही. आई काय झालंय? श्रावणीला त्या केटीने काय बुरळ घातली माहिती नाही, पण त्याचं लग्न झालंय हे सगळं माहिती असताना सुद्धा श्रावणी त्याच्याकडे राहायला निघून गेली, हे घर सोडून. काय तर तिकडे देऊचं ते तसं झालंय. विक्रमवर नवीनच संकट कोसळलंय. त्याची कंपनी बांधत असलेला पूल अर्ध्या कामातच कोसळला. बरीच माणसं मेली त्याच्यात आणि या सगळ्याचा ठपका विक्रमवर ठेवला जातो. नाही राहायचं आम्हाला तर या खोलीमध्ये. आम्हाला ना असह्य व्हायला लागलं आता. इथे जीव गुदमरायला लागलाय आमचा. आम्हाला माहितीये बाहेर काय चाललंय, तरी सुद्धा आम्ही काही करू शकत नाही. तुझं संतापणं चिडणं मी सगळं समजू शकते, पण तिथून बाहेर पडण्याची परवानगी मी नाही देणार तुला. आणि तरीही तू माझं ऐकलं नाहीस ना, तर मी तुला कधीच माफ करणार नाही. देऊचा विक्रमवर विश्वास आहे आणि ती म्हणते त्या अर्थी विक्रम खरोखरीच निर्दोष असणार आहे. आई आई हे बघ, मला असं म्हणायचं नाहीये. तू जसं म्हणतेस तसं झालं ना तर चांगलंच आहे, पण आई ह्या केसचा तपास करताना विक्रमचा बॅक रेकॉर्ड चेक केला जाणार आहे. आणि आता जर तो चुकून जरी दोषी आढळला ना तरी त्याला जबरदस्त शिक्षा होणार आहे. आम्ही सुनबाई बरोबर तुमच्या सोबत आहोत. डोंट वरी. विक्रमला बोलवून घ्या परत. बस झालं लिंगप्पा साहेब. प्रत्येक वेळी इथे येऊन खोटी सांत्वनं, खोटी आश्वासनं द्यायची आणि प्रत्यक्षात जेव्हा मदत करण्याची वेळ येते तेव्हा वेगवेगळी कारणं देऊन माघार घ्यायची. बस. सुरुवातीपासूनच मी या माणसाच्या विरोधात होते, पण विक्रमने माझं बोलणं कधी ऐकलंच नाही. यापूर्वी सुद्धा जेव्हा विक्रम ह्याच्याबरोबर पार्टनरशिप करत होता ना, तेव्हा विक्रमवर शेज गहाण ठेवण्याची वेळ आली होती, तेव्हाही मी विरोध केला होता. निर्भया, आता जे काही घडलंय त्यात लिंगप्पाचा हात तर नसेल ना? ते का करतील आणि हे असं करण्यामागे त्यांचा काय फायदा आहे? काहीतरी फायदा असेल ज्याचा आपण कधीच विचार करू शकणार नाही. तुम्ही आम्हाला घराण्याचा वारस देऊ शकत नाही म्हणून आम्ही खूपदा तुम्हाला बोललो, पण ते बोलताना आम्हाला आनंद होत नव्हता. अप्रिय गोष्टी आम्ही लक्षात नाही ठेवत सायमन. तुम्ही विसरून जा, पण तुमचा त्याग मात्र आमच्या कायम लक्षात राहील. तुझं ट्रेनिंग कसं झालं? ड्युटी कधीपासून जॉईन करतेस? लवकरच. साक्षी, वी आर रिअली प्राऊड ऑफ यू. इतक्या कठीण परिस्थितीत सुद्धा तू तुझं ट्रेनिंग कंप्लीट केलंस. खरंच. आता ना तुला पोलीस युनिफॉर्म मध्ये कधी बघते ना असं झालंय. लवकरच. देव, मला खरंच तुझं खूप कौतुक वाटतं की अशा परिस्थितीत सुद्धा तू स्वतःला किती सावरून आहेस.